शिवशाही बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी सध्या खूप मोठ्या धक्क्यात आहे. 2 समुपदेशक तिची मदत करत आहेत. तिच्यावर अत्याचार झाला, तिला न्याय कधी मिळणार, या सगळ्यांपेक्षा तिला धक्का बसला तो विरोधक वकिलांनी स्वतःच्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी, फायद्यासाठी तिच्यावर नको नको ते लावलेले मोठे मोठे आरोप आणि महाराष्ट्रभर पसरवलेली तिची बदनामी. तिला दत्ता गाडे कोण आहे हेच माहिती नव्हतं. हा कामांध दत्ता गाडे तिच्या आसपास फिरत फिरत तिच्या जवळ जाऊन तिची थोडीशी ओळख करून घेतली. ती कुठे जाणार आहे, कोणत्या बसची वाट पाहत आहे, सगळं काढून घेतलं. त्याने आपण कंडक्टर असल्याचं सांगितलं. त्याच्या हसऱ्या स्वभावाला ती भाबडी तरुणी फसली. बससाठी त्याच्या मागोमागे गेली. त्याने दारं खिडक्या लावून अत्याचार केला. तो तिचा गळा दाबत होता. तिने घाबरून तुला काय करायचं ते कर, पण मला मारू नकोस अशी याचना केली. जीव वाचवण्यासाठी तडपडत होती. ओरडणार कुठे, इतकीच ती खुरी गोष्ट. पण या गाडेच्या वकिलाने तिने पैसेच घेतले. तिची आणि त्याची आधीच ओळख होती. सहमतीने संबंध केला. दत्ता गाडे निर्दोष आहे, मुलगी ओरडलीच का नाही, ती त्याच्या मागोमागेच कशी गेली, अशी घाणेरडे बदनामीचे प्रश्न विचारून 26 वर्षीय मुलीला महाराष्ट्रभर बदनाम केलं. मुलीच्या घरच्यांना काय वाटत असेल? असे संवेदनशील प्रकरणात आरोप करण्याआधी 10 वेळा विचार जरूर करावा. खरं आहे ना?